एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. त्या महिलेचा सुखाचा संसार सुरू होता. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. हसता खेळता संसार त्याच्या त्या ठिकाणी चालू होता आणि घरामध्ये सुद्धा कशाची काही कमी नव्हती. सगळं काही चांगल्या पद्धतीनं चालू होतं. मग तिच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं चालू आहे म्हणून त्या महिलेनं काय केलं, तिची जी लहान बहीण आहे तिला सुद्धा तिच्या घरी काही दिवसासाठी राहायला बोलवलं आणि सांगितलं की तू बी इथं सुद्धा काही दिवस राह, तुझं सुद्धा मन लागेल, तुला सुद्धा करमेल. असं म्हणून तिनं तिच्या लहान्या महिलेला हिच्या घरी राहायला काही दिवस बोलवलं. मग काही दिवस त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर या महिलेचा जो नवरा आहे म्हणजे त्या तरुणीचा जो दाजी आहे तो दाजी मात्र काय करायचा, त्याच्याच मेवणीला लपून लपून डोकू डोकू वाकू वाकू बघत होता. आणि तिला वाकू वाकू बघत असल्यामुळं त्या मेहुणीला जरा वाईटच वाटायचं की बाबा दाजी असं कशामुळे बघतोय, काय बघतोय. पण मात्र उगाच त्याला काही म्हणावा तर त्यांना रिकामईला घराच्या बाहेर काढून द्यावा म्हणून ती मेहुणी सुद्धा दाजीला काही म्हणत नव्हती. बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत गेला. एक दिवस ती जी मेहुणी आहे ती आंघोळीला बाथरूममध्ये गेली तेव्हा तिच्या पाठीमागं हळूहळू दबक्या पावलांनी दाजी सुद्धा गेला आणि मेहुणीला आंघोळ करताना पाहून भारावून गेला. आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा अजिबात ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणातील लुधियाना जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि जमलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. पण मात्र ही जी घटना तुम्ही संपूर्ण ऐकली तर मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं धक्कादायक प्रकरण या संपूर्ण घटनेमध्ये घडलेलं आहे. आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. तिचं काही वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. आता तिनं तिच्या लहान बहिणीला हिच्या घरी राहायला बोलवलं. आता ती सुद्धा 18 वर्षापेक्षा जास्त वयाची होती, लहान म्हणजे काही लयच लहान नव्हती. आता ती इथं राहायला आल्यानंतर सगळं काही सुरळीतपणानं चालायचं. पण मात्र त्या तरुणीचा जो दाजी होता तो जरा चाबरा होता. तोच काय करायचा, मेवणीला लपून लपून छपून छपून बघत होता. एक दिवस जेव्हा ती आंघोळीला गेली होती तेव्हा तो मेवणा तिच्या पाठीमागं लपून लपून गेला आणि त्या मेवणीला आंघोळ करताना पाहून त्यानं तिचे मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा काढले. आता तिच्या लपून लपून तिच्या मुकाट्या अशा पद्धतीनं फोटो व्हिडिओ काढले. पण मात्र तिला ही गोष्ट सांगितलीच नाही आणि बायकोला सुद्धा सांगितली नाही. जेव्हा बायको घरामध्ये नव्हती तेव्हा त्यानं त्या मेवणीला पकडलं आणि सांगितलं की तुझ्या माझ्याजवळ अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत, अशा पद्धतीचे फोटो आहेत. जर तू माझ्या मनासारखं केलं नाही तर मग ही फोटो व्हायरल करेल, सगळ्यांना पाठवेल, अशी धमकी त्यानं त्या मेहुणीला दिली. आता दाजीनं दिलेली धमकी आणि समाजामध्ये होणारी बदनामी म्हणून ती मेहुणी सुद्धा त्या ठिकाणी गप्प राहिली. आणि मग जेव्हा जेव्हा त्या मेहुणीची बहीण घरी नसायची, या नवऱ्याची बायको घरी नसायची, तेव्हा तेव्हा तो मेहुणा तिच्याच त्या सालीला धमक्या द्यायचा, जबरदस्ती तिच्यासोबत सगळं काही करायचा आणि वारंवार वारंवार हा प्रकार त्या ठिकाणी घडायचा. मग हा प्रकार वारंवार वारंवार घडल्यामुळं एक दिवस ती जी तरुणी आहे ती गर्भवती झाली होती आणि त्याची माहिती आता तिला आणि तिच्या बहिणीला सुद्धा समजलेली होती. काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. म्हणून तिनं तात्काळ जवळचं जमलापूरचं पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि कशा पद्धतीनं तो मेवणा दाजी तिला ब्लॅकमेल करत होता, धमकावत होता आणि बळजबरी तिच्यासोबत अशा पद्धतीनं करत होता असं तिनं 0 FIR मध्ये सांगितलेलं आहे. कारण की जेव्हा ती तिच्या बहिणीच्या घरी राहायला गेली होती तेव्हा हा सगळा प्रकार घडलेला होता. पण मात्र तिला तिथं तक्रार दाखल करता येत नव्हती, दाजी विरोधात बोलता येत नव्हतं. म्हणून ती तिच्या माहेरी वापस जेव्हा घरी आली तेव्हा तिनं जमलापूर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आता पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून रीतसर तक्रार दाखल करून घेतलेली आहे. पण मात्र ती जी तरुणी सांगते ते खरं आहे खोटं आहे काय आहे हे पोलीस आता तपासून पाहणार आहेत. मग सत्य काय ते उघड होणार आहे आणि खरंच त्याने अशा पद्धतीनं धमकी देऊन तिच्यासोबत केलं असेल
तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलेलं आहे त्या तरुणीनं सुद्धा घडलेला प्रकार लगेच सांगायला पाहिजे होता. एवढं दिवस ते सहन करायला नव्हतं पाहिजे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं येत आहे. पण मात्र आता झालं गेलं, तिनं अखेर त्याच्यावर तक्रार दाखल केली ना, मग त्याच्यावर कारवाई होईल असं सुद्धा काही जणांना वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीने सगळं प्रकार घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.